नमस्कार. डेक्कन IAS म्हणजेच आता नवीन सुभाष IAS मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण टेस्ट नंबर 4 याच्या इकॉनॉमिक्सचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर चला लगेच सुरू करूया आपण. पहिला प्रश्न बघूया. काय म्हणताय? दादाबाई खालील विधाने विचारात घ्या. दादाभाई नौरोजी यांनी 1867 ते 68 ला किमती विचारात घेऊन 16 रुपये ते 35 रुपये ही वार्षिक दरडोई दारिद्र्य रेषा सुचवली. ठीक आहे. पुढचं विधान बघूया. 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीने 15 ते 20 रुपये ही दारिद्र्य रेषा सुचवली आणि 1949 मध्ये मुंबई योजना मांडणाऱ्या लोकांनी 75 रुपये ही दारिद्र्य रेषा सुचवली. आता दारिद्र्य रेषा म्हणजे काय माहिती आपल्याला की त्याच्या मिनिमम त्याच्यापेक्षा जास्त जर आपल्याकडे उत्पन्न असेल तर आपण दारिद्र्य रेषेमध्ये गणलं जात नाही आणि ती मिनिमम रेषा असते जी आपल्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी जी मिनिमम जितकी अमाऊंट आपल्याला उत्पन्नासाठी लागत असते ती म्हणजे दारिद्र्य रेषा असते. त्याच्या खाली येणारे लोक दारिद्र्य रेषेखाली गणले जातात. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला माहिती दादाभाई नौरोजी यांनी आपल्या भारताचं उत्पन्न पण मोजलं होतं आणि मग त्यांनी ही दारिद्र्य रेषा सांगितली होती की ती 16 ते 35 रुपये ही वार्षिक दरडोई दारिद्र्य रेषा सुचवली होती त्यांनी. विधान बरोबर आहे हे. त्यानंतर 38 ला राष्ट्रीय नियोजन समितीने 15 ते 20 रुपये दारिद्र्य रेषा सुचवली होती, हेही विधान बरोबर आहे. आणि 1949 ची मुंबई योजना मांडणाऱ्यांनी 75 रुपये दारिद्र्य रेषा सुचवली होती. विधान तिघही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर निघेल. ठीक आहे. हे बघा इथे दिलंय. ठीक आहे. दादाभाई नौरोजी यांना पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ होता त्यांचा. त्या पुस्तकात त्यांनी दारिद्र्य हा शब्द न वापरता दारिद्र्य मोजण्याचा पहिला प्रयत्न केला होता. ठीक आहे. आणि त्यांनी किती दारिद्र्य रेषा सांगितली होती? 16 ते 35 रुपये. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय नियोजन समिती होती, नॅशनल प्लॅनिंग कमिटी, 1938 पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. ठीक आहे. त्यांनी किती दारिद्र्य रेषा सुचवली होती? 15 ते 20 रुपये प्रतिमाह दारिद्र्य रेषा. ठीक आहे. त्यानंतर बॉम्बे योजना 1944 मध्ये जाहीर केली होती. 75 रुपये प्रतिवर्ष दारिद्र्य सांगितलं होतं. ठीक आहे. त्यामुळे तिथे दिलेले तिघही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. इथे 1949 झालं असलं तरी ठीक आहे, तेवढं ठीक आहे. पण मुंबई योजना सांग आपला फोकस काय आहे? फोकस या इथे वर्ष नसून तर दारिद्र्य रेषा यावर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कुठले वाक्य अयोग्य आहेत? ठीक आहे. खाली 2 विधानं दिलेत आणि कुठले वाक्य अयोग्य आहेत विचारले. ठीक आहे. भारतीय नाणे कायदा 2011 नुसार 50 पैशाच्या नाण्याने कमाल 100 रुपयांपर्यंत देणे देता येऊ शकते. म्हणजे काय विचारते तुम्ही? 50 पैसे 50 पैसे असं मॅक्झिमम किती रुपयांपर्यंत देणी देता येते? तर हे 100 रुपये नसून आपण 10 रुपयेपर्यंत 50 पैशांनी देणी देऊ शकतो. समजा उद्या मला अनामत रक्कम भरायची. तुम्ही एक पिक्चर बघितला असेल, मराठी पिक्चर आहे, त्याच्यात तो अनामत रकमेचे 500 रुपयाचे सुट्टे पैसे आणतो. तो मकरंद अनासपूर आहे ते. त्यामुळे तर असं आपण 50 पैसे घेऊन जाईल मी आणि मोजा तुम्ही 1000 रुपये आणलेत मी, असं नाही होऊ शकत. तर मॅक्सिमम 10 रुपयांपर्यंतच मी 50 पैसे देऊ शकते. त्यामुळे विधान एक चुकीचं ठरतं. त्यानंतर खाली काय? पायाभूत पैसा मॉनिटरी बेस वाढला की पैशाचा पुरवठ्यात वाढ होते. तर अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. आपण बघितलंय पायाभूत पैसा म्हणजे काय आणि पैशाचा पुरवठा म्हणजे काय. पायाभूत पैसा काय असतो? M0 ही संकल्पना जी असते आपण याआधी बघितली आहे, ती M0 ही संकल्पना पायाभूत पैसा म्हणून गणली जाते. तर पैशाचा पुरवठा म्हणजे काय? तर M यात काय काय असतं? M1, M2 आणि M3 या तिघांना मिळून पैशाचा पुरवठा म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला विचारलं अयोग्य, त्यामुळे अविधान अयोग्य ठरतं. तर ब विधान चूक. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर निघेल. ठीक आहे. हे बघा इथे दिलेलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये किमतीची नाणी ही भारतीय नाणे कायदा 2011 अंतर्गत विधिग्राह्य चलन आहेत. किती? 20 रुपयापर्यंत. तर 11च्या कायद्यानुसार 50 पैशाच्या नाण्याने कमाल 10 रुपयांपर्यंतची देणी आपल्याला देता येते. तर 1 रुपया
रुपयापेक्षा जास्त किमतीचे नाणे असतील तर आपण किती रुपयांपर्यंत देणी देऊ शकतो? 1000 रुपयांपर्यंत. म्हणजे समजा उद्या 100 रुपयाचं सुद्धा नाणं काढलं, आपल्या चलनात आणलं, तर 100 रुपयाचे फक्त 10च नाणे मी देऊ शकेल जर मला 1000 रुपये द्यायचे एखाद्या ठिकाणी. ठीक आहे, मी 100 रुपयाचे 100 नाणे देऊ शकत नाही. ठीक आहे, आणि भारत सरकार जास्तीत जास्त किती रुपयांचं नाणं बनवू शकतं? तर तेही 1000 रुपये. 1000 रुपयाचं नाणं बनवू शकतं. मग तेव्हा किती नाणं दिलं जाईल? एकच. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आपण बघितलंय M0 म्हणजे काय? तर पायाभूत पैसा. पायाभूत पैसा वाढला तर पैशाचा पुरवठा वाढतो असं म्हटलंय. कारण M0 मधले या ज्या दोन गोष्टी आहेत त्या पैशाच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा गणल्या जातात. म्हणजे लोकांजवळील चलनी नोटा व नाणी वाढले आणि रिझर्व्ह बँकेतल्या इतर ठेवी वाढल्या तर त्याचाच याच्यावर काय परिणाम होणार आहे? पैशाचा पुरवठा वाढणार आहे. M0 म्हणजे पायाभूत पैसा असतो बघा, मॉनिटरी बेस मनी, त्याला जननक्षम पैसा म्हणतात, संचित मनी म्हणतात, रिझर्व्ह मनी उच्च क्षमतेचा पैसा म्हणतात. आणि M0 हा मागणी व पुरवठ्यावरनं पैशाचा पुरवठा ठरत असतो. हे बघा इथं दिलंय M1, M2, M3 ठरत असतो. हे आपलं विधान होतं विचारलेलं प्रश्नात. ठीक आहे, M1 ला म्हणतात नॅरो मनी, संकुचित पैसा, आणि M3 ला म्हणतात विस्तृत मनी, ब्रॉड मनी. ठीक आहे, कारण सगळ्यात मोठा गोल जो आहे तो M3चाच आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. काय म्हणताय? मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्वाधिक प्रतिदिन मजुरी दर डॅश डॅश राज्यात आणि सर्वात कमी प्रतिदिन मजुरी दर कुठल्या राज्यात आढळतो? तर नवीन जी अपडेट आहे त्यानुसार नुकतेच हे मनरेगा अंतर्गतचे दर आहेत ते रिवाइज केले गेले आणि त्यानुसार सर्वाधिक मजुरीचा दर आणि सर्वात कमी मजुरीचा दर कुठल्या राज्यात आहे तर आपल्याला विचारलंय. त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यात सर्वाधिक दर जास्त आहे, तर सर्वात कमी दर नागालँड राज्यात आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तुम्हाला चुकवण्यासाठी सगळे नॉर्थ ईस्टचे, हिमाचल प्रदेश सोडून सगळे नॉर्थ ईस्टचे राज्य दिलेले, सिक्कीम, मणिपूर, नागालँड. नागालँडमध्ये सगळ्यात कमी मजुरी दर आहे आणि हरियाणामध्ये सर्वाधिक मजुरी दर आहे. बघूया आपण काय मनरेगा योजना इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने बघायचंय. काय म्हणते? कधी सुरू झाली? 2 फेब्रुवारी 2006. 2005चा कायदा. या नरेगा योजनेच्या बाबतीत लक्षात ठेवायचंय कायदा आहे 2005चा. आधी कायदा येतो, त्यानंतर येते योजना. ठीक आहे, कधीची? 2006ची. त्यानंतर इकडे हे बघा 2008ला ती संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली होती आणि 2009ला मनरेगाला गांधीजींचं नाव केलं. इथं जी सुरू झाली आहे ना योजना, ही फक्त 200 जिल्ह्यांमध्ये, प्रथमतः 200 जिल्ह्यांमध्ये, अतिमागास जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. 2006ला जेव्हा सुरू केली ना तेव्हा 200 जिल्ह्यांमध्ये होते ही जिल्हे, 200 जिल्हे. ठीक आहे, त्यानंतर संपूर्ण भारतात कधी सुरू करण्यात आली ती? संपूर्ण भारतात 2008ला. ठीक आहे, आणि त्यानंतर 2009ला काय करण्यात आलं तर गांधीजींचं नाव देण्यात आलं. ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची. 2005, 6, 8 आणि 9. ठीक आहे, पुढे बघूया, डिटेल्स बघूया आपण याच्यात. 5चा कायदा आहे. ठीक आहे, डेट पण लक्षात ठेवायची 2 फेब्रुवारी 2006. त्यानंतर 1 एप्रिल 2008ला संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली. यात 2 योजना समाविष्ट केल्या आपण. कुठल्या कुठल्या? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क योजना. ठीक आहे, 2 ऑक्टोबर 2009ला नरेगाचं नाव काय झालं? मनरेगा झालं, कारण महात्मा गांधीजींचं नाव देण्यात आलं. आपल्याला काय हमी दिली जाते या नरेगा योजनेअंतर्गत की ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला
अकुशल अंगमेहनीचं, कुशल नाही, अकुशल अंगमेहनीतीचं काम करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक कुटुंबास, व्यक्तीस नाही, प्रत्येक कुटुंबास, प्रत्येक व्यक्तीस नव्हे, आर्थिक वर्षात 100 दिवसांची मजुरी रोजगार पुरवते. याच्यातल्या गोष्टी लक्षात ठेवा. रोजगार कोणता आहे? अकुशल रोजगार आहे. व्यक्तीला नाहीये तर कुटुंबाला रोजगाराची हमी दिली, कुटुंबातल्या एका व्यक्तीला. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस रोजगाराचं हे दिलेलं आहे. कुटुंबाच्या प्रौढ सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतो. ठीक आहे. शाश्वत उद्दिष्ट काय? शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देऊन ग्रामीण कुटुंबाची उपजीविका सुरक्षितता भागविणे. त्यानंतर अर्जदाराने अर्ज केल्यापासून जर 15 दिवसाच्या आत त्याला घरापासून 5 किमी अंतराच्या परिसरात रोजगार पुरवला जाईल. जर त्याला 15 दिवसांपर्यंत मजुरी भेटली नाही तर त्यानंतर त्याला बेरोजगार भत्ता दिला जातो. ठीक आहे. तुम्ही नोंदणी केली, अर्ज केला मजुरीसाठी, तर त्याला तुम्हाला जॉब कार्ड भेटेल. त्यानंतर 15 दिवसांच्या आत आणि 5 किमीच्या आत रोजगार दिला जाईल. जर 5 किमीच्या आत नाही भेटलं तर तुम्हाला त्या पलीकडे काम दिल्यास 10% जास्त मजुरी दिली जाईल. ठीक आहे. आणि कामाच्या ठिकाणी या सगळ्या सोयी असतात. प्रथमोपचार, पिण्यासाठी पाणी, पाळणागृहाची व्यवस्था. चुकीचं वाटू शकतं. ठीक आहे. त्यानंतर या कायद्याअंतर्गत महिलांना 33% आरक्षणाची देखील तरतूद आहे. किती आहे? 33, 50 नाही. ग्रामसभेच्या शिफारसीने प्रकल्पाची निवड, अंमलबजावणी, पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची. प्रकल्पाची निवड कोणाच्या संमतीने? ग्रामसभेच्या. आणि जबाबदारी ही अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ग्रामपंचायतीची. ठीक आहे. योजनेचं मूळ 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत सापडतं. ठीक आहे. यानंतर तुम्हाला माहिती असेल केंद्रात ही मनरेगा योजना आपल्या राज्याचाच आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू असणाऱ्या रोजगार योजनेचा आधार घेऊनच तिकडं सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र याचं जनक राज्य म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. महाराष्ट्रात कधी सुरू झाली होती? महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचं प्रवर्तक कोणाला म्हटलं जातं? वि स पागे. ठीक आहे. महाराष्ट्रात वि स पागे यांच्या प्रयत्नाने निवडक जिल्ह्यांमध्ये 1965 ला प्रायोगिक तत्वावर रोजगार हमी योजना सुरू केली होती. त्यानंतर आपण 72 ला आहे ना रोजगार हमी योजना परत सुरू केली पूर्ण जास्त ठिकाणी. महाराष्ट्राचा रोजगार हमी कायदा सुद्धा आहे 77 ला संमत केला आहे आपण तो. अंमल 26 जानेवारी 1979. त्यानंतर महाराष्ट्रातून प्रेरणा घेऊनच केंद्र सरकारने नरेगा योजना सुरू केली. ठीक आहे. आता जो आपला प्रश्न होता की कुठल्या राज्याचा दर मजुरी दर सर्वाधिक आहे, तर इथे मी दिलेले रिवाइज केलेले सगळेच दर दिलेले आहेत. त्यांपैकी नागालँड जो आहे 241 रुपये सर्वात कमी मिनिमम कोणाचा आहे? नागालँड. त्यानंतर आपला सर्वाधिक दर कोणाचा होता? तर हरियाणा. कुठे? हे बघा 400 रुपये हरियाणाचा दर आहे. किती? 400 रुपये. महाराष्ट्राचं पण दर बघून घेऊ आपण. कुठे? महाराष्ट्राचं किती आहे? 312 रुपये. तुम्हाला दिसत नसेल तिकडे बघा 312 रुपये महाराष्ट्राचा. हरियाणाचा आहे 400 रुपये आणि नागालँडचा आहे 241 रुपये. ठीक आहे. हे झाले दर. नरेगा योजना सगळे डिटेल करून ठेवायची. नरेगा योजना, मनरेगा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यायचं. एक अकुशल म्हटलं की कुशल म्हटलंय. किती दर कुठल्या राज्यात सर्वाधिक आहे, सर्वात कमी आहे. रिसेंट बदलले त्याच्यामुळे ते करून ठेवायचे. करंटचा भाग पण झाला तो. त्यानंतर त्याच्यात किती कुटुंबाला मंजुरी आहे की व्यक्तीला दिलेली आहे ते पण लक्षात घ्यायचं. आणि ती क्रोनॉलॉजी 2005 चा कायदा, 6 ची योजना, 8 ला संपूर्ण भारतभर सुरू झाली आणि 9 ला त्याला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही निर्माण होऊ शकते. म्हणजे उत्पादन तर व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालू आहे, याच्यात अर्थव्यवस्थेत सगळं काही कुशल मंगल चालू आहे, तरी सुद्धा ही या प्रकारची बेरोजगारी उद्भवत असते. तर कुठली बेरोजगारी येते बघूया आपण. हे बघा
घर्षणात्मक बेरोजगारी, यांत्रिकृत, तांत्रिक, संक्रमणात्मक, ही वेगवेगळी नाव आहे त्याची. फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. ही बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही निर्माण होऊ शकते. ठीक आहे, उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर फ्रिक्शनल घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होऊ शकते. बाकीचे ऑप्शन काय आहे? चक्रीय म्हणजे सायकलिक, अंगभूत आणि प्रच्छन्न. बघूया बाकी बेरोजगारीचे प्रकार बघूया आपण. ठीक आहे, बघा औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार आहेत हे सगळे. काय असतं? पहिलं आहे चक्रीय बेरोजगारी. ठीक आहे, सायकलिक म्हणतात त्याला. व्यापाराचं जे चक्र असतं, व्यापाराचं मंदीचं चक्र आणि तेजी भरभराटीचं चक्र, मंदीच्या परिस्थितीत, जी मंदीच्या परिस्थितीत आढळते तिला म्हणतात चक्रीय बेरोजगारी. ठीक आहे, तेजी मंदी भांडवलशाही देशात आढळते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी विकसित देशात ही चक्रीय बेरोजगारी आढळत असते. भारतात संरचनात्मक बेरोजगारीच इतकी जास्त आहे की त्याच्यासमोर चक्रीय बेरोजगारी कमी वाटते. ठीक आहे, मग संरचनात्मक बेरोजगारी काय? संरचनात्मक बघू आपण. काय असतं? ती विकसनशील देशात ही निर्माण होते, कारण तिथे उत्पादन क्षमताच कमी असते. काय असतं की आपल्याकडे जेवढे जसे अमेरिकेत, चीनमध्ये कारखाने आणि बाकी गोष्टी सगळ्या डेव्हलप आहे, मार्केट उत्पादनक्षम आहे, तितकं भारत उत्पादनक्षम नाही ऍज कम्पेअर टू चीन आणि अमेरिका. त्यामुळे उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारीला संरचनात्मक बेरोजगारी म्हणतात. अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक दोषांमुळे निर्माण होते ही. ठीक आहे, आणि भारतात औद्योगिकीकरणामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत झाली आहे थोडीफार. ठीक आहे, तांत्रिक बेरोजगारी काय असते? की उत्पादन प्रक्रियेत नवनवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. जसं की आता पूर्वी कागदावर काम चालायचं, त्याच्यानंतर संगणक आले, आता तर AI आलं. लोकांची गरज दिवसेंदिवस कमी होत जाते. आपल्या ज्या ऑप्शन मध्ये होती घर्षणात्मक, ती बघूया आपण. जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या नादात ऐच्छिकरित्या बेरोजगार राहतो, त्याच घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतात. विशेष म्हणजे काय तर IT मध्ये बघा स्विच करतात लोक, मग त्याच्यासाठी थोडे दिवस तुम्हाला बेरोजगार राहावं लागलं तरी चालेल. की नवीन पॅकेज, आता 10 लाखाचं पॅकेज आहे, उद्या जाऊन 15 लाखाचं होण्यासाठी थोडा वेळ ब्रेक घेऊया, स्विच हे करता, क्विट करता जॉब, 2-3 महिने अभ्यास करता, परत इंटरव्ह्यू देतात आणि जॉबला लागतात. तर ते जो मधला जो काळ आहे त्याच्यात ती कुठली बेरोजगारी म्हटली जाते? घर्षणात्मक बेरोजगारी. याला मोठ्या धोरणात्मक निर्णयांची गरज नाही, कारण तात्पुरत्या स्वरूपाची असते. कारण मला 2-5 महिन्याने, 2-3 महिन्याने जॉब भेटणारच आहे. ठीक आहे, हे झाले. त्यानंतर अजूनही काही प्रकार आहेत ते बघूया आपण. खुली बेरोजगारी कशाला म्हणता? की प्रचलित दरावर काम करण्याची इच्छा आणि काम करण्याची क्षमता असूनही नियमित रोजगार मिळत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी म्हणतात. त्यानंतर कमी प्रतीची आणि न्यून बेरोजगारी, म्हणजे मी इंजिनियर आहे आणि मी एखाद्या शाळेत किंवा कुठेतरी क्लर्कचे काम करते, तर त्याला म्हणायचं कमी प्रतीची बेरोजगारी. न्यून, इच्छित क्षमतेपेक्षा, पात्रतेपेक्षा कमी दर्जाचं काम करावं लागतं, त्याला म्हणतात न्यून बेरोजगारी. ठीक आहे, त्यानंतर एखाद्या इंजिनियरला क्लर्कची नोकरी करावी लागते, एखाद्या डॉक्टरला कंपाऊंडरची नोकरी करावी लागते. दीर्घकालीन आणि जुनाट बेरोजगारी म्हणजे ज्यावेळी बेरोजगारी हे देशाचं वर्षानुवर्ष कालावधीचं वैशिष्ट्य बनतं, त्यावेळी त्या अवस्थेला दीर्घकालीन आणि जुनाट बेरोजगारी म्हटलं जातं. त्यानंतर प्रासंगिक म्हणजे काय तर कामगारांना करारावर कामावर घेतलं जातं आणि करार संपल्यावर पुढील काम मिळेपर्यंत बेरोजगार राहतं. म्हणजे जसे बॉन्डेड लेबर असतात, जसं की आपण गव्हर्नमेंटमध्ये अप्रेंटिसशिप साठी 2 वर्षासाठी घेतलं आणि त्यानंतर काढून दिलं. कंत्राटी कामगार एकंदरीत. ठीक आहे, त्याला म्हणतात प्रासंगिक बेरोजगारी. आणि छुपी व प्रच्छन्न बेरोजगारी कुठे आढळते? ही शेती क्षेत्रात आढळते. समजा माझ्या घरी 3 एकर शेती, आमच्या घरात 4 लोक आहे, 3 एकर शेतीत 4 लोक लाभताय. प्लस उद्या उठून काकांचा मुलगा आला, त्याला शहरात जॉब नाहीये, तो आला गावाकडे, म्हटला की आम्ही शेती करतो, मी तुमच्यासोबत शेती करायला मदत करतो. पण आता जितकं उत्पादन आम्ही काढत होतो त्याच्या येण्याने तितकंच उत्पादन निघणार आहे. शेतीची क्षमता अचानक थोडी वाढून जाणार आहे की कोणीतरी नवीन त्यात ऍड झालं म्हणून. त्यामुळे तो नवीन व्यक्ती ऍड झालेला, समजा आम्ही 100 रुपये उत्पन्न काढत असू 4 लोकांमध्ये, तर 5 लोकांमध्ये सुद्धा 100 रुपयाच उत्पन्न निघणार आहे. म्हणजे त्या 5व्या लोकांची ऍडिशन किती होणार आहे? 0. म्हणजे
त्याची सीमांत उत्पादकता काय असते? 0. ठीक आहे. भारतातील सामान्यतः भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. ग्रामीण भागात जवळपास 20% क्रयशक्ती या प्रकारची आहे. कोणी दिली ही छुपी बेरोजगारी संकल्पना? रॅग्नर नर्स. ठीक आहे. हे झाले बेरोजगारीचे प्रकार. काय उत्तर आहे आपला? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 घर्षणात्मक बेरोजगारी. पुढचं काय म्हटलंय? IRDA संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 4 स्टेटमेंट दिले, बघूया काय म्हणताय. 1993 सालच्या RN मल्होत्रा समितीच्या शिफारसीवरनं IRDA ची स्थापना करण्यात आली होती. अगदी बरोबर आहे. IRDA शेअर बाजार, प्रतिभूती बाजार, भांडवली बाजारावर देखरेख ठेवण्याचे काय काम करते? 1 मिनिट थांबा इथे. शेअर बाजार, प्रतिभूती बाजार, भांडवली बाजार असं काम तर आपण दुसऱ्या एखाद्या संस्थेचं बघितलंय. काय तिचं नाव? काय नाव आहे? सेबी. कधी स्थापना झाली आहे सेबीची? 1988. जी सेबी आहे ती शेअर बाजार आणि प्रतिभूती बाजार, भांडवली बाजारासंदर्भात गोष्टी हाताळत असते. त्यामुळे हे विधान चूक ठरतं. पुढे बघूया. 99 साली स्थापन झालेल्या IRDA ची स्थापना झाली असून 2000 साली वैधानिक दर्जा प्राप्त झालाय. अगदी बरोबर आहे. सध्या देबाशिष पांडा हे IRDA चे अध्यक्ष आहेत. तर हे देबाशिष पांडा हे माजी अध्यक्ष झालेले आहेत, कारण रिसेंटली अजय सेठ म्हणून यांची IRDA च्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. अजय सेठ आहेत हे, त्यांची IRDA च्या प्रमुखपदी नेमणूक झालेली आहे. हे बघा IRDA दिलेलं आहे. काय करता IRDAचं काम काय? फुल फॉर्म काय पडले ते बघा, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला काम कळेल. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. इन्शुरन्स म्हणजे काय आलं? भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. विमा उद्योगाचा नियमन आणि विकास करत असते. ठीक आहे. करणारं सर्वोच्च व स्वायत्त प्राधिकरण आहे. ठीक आहे. कधी स्थापना झाली आहे? 93 ची जी RN मल्होत्रा समिती होती त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती आणि त्यांनी वित्तीय विमाच्या उदारीकरणाच्या प्रभावात विमा क्षेत्राची सुधारणा करण्यासाठी सुचवायचं होतं त्यांना सुधारणा, आणि त्यांनी शिफारस केल्यामुळे 1999 ला आपण IRDA कायदा करून IRDA ची स्थापना केली. 19 एप्रिल 2000 ला IRDA ला वैधानिक दर्जा दिला. 99 ची स्थापना आहे, 2000 चा कायदा आहे. ठीक आहे. अजय सेठ लक्षात ठेवायचे. पुढे खालीलपैकी कोणत्या बँकेची लघु मुदतीचे कर्ज देणारी बँक यात गणना करता येणार नाही? लघु मुदतीचे कर्ज देणारी बँक मधून गणना करता येणार नाही. हे बघा, पहिले 1 मिनिट ऑप्शन बघूया आपण काय काय दिले. प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजे काय? पॅक्स. प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक, जिल्हा सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. म्हणजे सहकार क्षेत्रातील बँकांबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर सहकार क्षेत्रांबद्दल जेव्हा हा लघु मुदत दीर्घ मुदतीचा प्रश्न येतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, लघु मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका त्यांमध्ये येतं राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजे काय? पॅक्स. ठीक आहे. आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देणारे गोष्टी येतात त्यावेळी काय येतं? राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक, त्यानंतर प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक. ज्या दीर्घ मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका आहेत त्यांच्या नावामध्येच विकास हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नावामध्ये विकास असेल तर ते दीर्घ मुदतीचे कर्ज देणारे असेल, त्यामुळे आपण विकास नाव शोधू. हे बघा इथं पर्याय क्रमांक 2. बाकी या राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या 3 लघु मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 यात खालीलपैकी कुठल्या घटकांचा उल्लेख 4 शक्तिशाली इंजिन म्हणून करण्यात आला आहे? अर्थसंकल्प अभ्यासाचे नीट विचारू शकतात. अर्थसंकल्पात रिसेंट राज्यसेवेचा तुम्ही पेपर बघितला तर त्याच्या सुद्धा रिफ्लेक्ट झालेला आहे अर्थसंकल्पातल्या गोष्टी. तर 4 शक्तिशाली इंजिन कुठले कुठले लक्षात ठेवायचे? कृषी, MSME, गुंतवणूक आणि निर्यात. कृषी,
MSME, गुंतवणूक आणि निर्यात. पाठ करायचं. कुठले कुठले? कृषी, गुंतवणूक, निर्यात आणि MSME हे 4 शक्तिशाली इंजिन म्हणून गणले गेले. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ब्रिक्स संघटनेचे सदस्य असलेले देश ओळखा. तुम्हाला माहिती आहे सध्या ब्रिक्स मध्ये बरेच नवीन नवीन सदस्य ऍड झालेले आहेत. काहींनी त्यांचं सदस्यत्व कॅन्सल केलंय. तर जाण्याआधी एकदा ब्रिक्स बघून घ्यायचंय, कारण ब्रिक्सवर 1-2दा प्रश्न विचारलेला आहे पेपरमध्ये. ठीक आहे. बघूया आपण काय काय. सगळ्यात पहिला ब्रिक्स. ब्रिक्स हे नाव जे आहे BRICS. बी फॉर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ठीक आहे. कुठले कुठले? ब्राझील, त्यानंतर रशिया, त्यानंतर इंडिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका कधी ऍड झालेला आहे यात? 2010ला. ठीक आहे. 2010ला जिम ओ नील यांनी ब्रिक ही संकल्पना सुचवली होती की येत्या काळात हे उभरते देश असू शकतात यांची अर्थव्यवस्था. मग त्यांनी ब्रिक सुचवला होता. आपण त्यानंतर 2010ला यात दक्षिण आफ्रिका ऍड झाली. ठीक आहे. 2009ला ब्रिक्सची स्थापना, ब्रिक्सची. आता रिसेंटली कुठले कुठले देश ऍड झाले? इजिप्त आणि इंडोनेशिया झालेले आहेत. त्यानंतर इथिओपिया आणि सौदी अरेबिया हेही झालेले आहेत. तुम्ही बघाल भारत, ब्राझील, रशिया आणि चीन पहिले जे देश आहेत ते आपले हे जे ब्रिक्स मधलेच न्यूमोनिक दिलेले आहेत. त्यानंतर ऑप्शन पण बघाल तुम्ही 3 आहेत म्हणजे, आणि एक 4 सुद्धा आहे. इराण आणि इराक या दोघांमध्ये एकच देश ऍड झालेला आहे. ठीक आहे. तो कुठला देश आहे बघूया आपण. इराण आणि इराक मध्ये स्थापना कधी आहे? 16 जून 2009. हे ब्रिक्स रिसेंटली जी ब्राझीलला 2025ला कॉन्फरन्स झाली तिथल्याच वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. आता 11 देश त्यांनी काय म्हटलं? 11 कंट्रीज. कुठला? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. हे झाले बेसिक. त्यानंतर सौदी अरेबिया, इजिप्त, युनायटेड अरब इमिरेट्स म्हणजे UAE, त्यानंतर इथिओपिया, इंडोनेशिया आणि इराण. इराण आहे हा, इराक नाही. त्यामुळे आपण इराकला कॅन्सल करू. ड ऑप्शन कट होईल आणि आपण इराणला घेऊ. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर निघेल. ठीक आहे. कुठले कुठले देश आहे मग बघितले आपण? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. त्यानंतर येतात सौदी अरेबिया. 3 ई वरनं लक्षात ठेवायचं. इजिप्त, इथिओपिया आणि इराण. त्यानंतर इजिप्त, इंडोनेशिया आणि इराण. त्यानंतर सौदी अरेबिया आणि UAE. ठीक आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या अर्थतज्ञाने हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना सुचवली आहे. कोणी सुचवली हेलिकॉप्टर मनी? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिल्टन फ्रीडमन. काय आहे हेलिकॉप्टर मनी संकल्पना? अर्थव्यवस्था जेव्हा मंदीच्या काळात असते ना त्यावेळी अचानकपणे अर्थव्यवस्थेत खूप पैसा ओतायचा. हेलिकॉप्टरवरनं पैसे, समजा आपण हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि वरतून खाली जसे पैशाचे नोटा समजा उडवल्या, ती संकल्पना कशी आहे तशी इमॅजिन करा आणि तशा प्रमाणात आपण अर्थव्यवस्थेत पैसा ओतत असतो. त्याला म्हणतात हेलिकॉप्टर मनी संकल्पना. कोणी दिली ही संकल्पना? मिल्टन फ्रीडमन. ठीक आहे. या अर्थतज्ञाने ही संकल्पना सुचवली. काय? मंदीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी पैशाचा पुरवठा वाढवणाऱ्या उपायांमध्ये शासकीय प्रतिभूतींची खरेदी किंवा QE सारख्या अजून एक थेट उपाय तो म्हणजे जास्तीच्या नोटा छापणे आणि लोकांना वितरित करणे. हा पैसा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार खर्च वाढवते. उदाहरणार्थ काय करते? पायाभूत सुविधांमध्ये बांधकाम, योजना, अनुदाने इत्यादी गोष्टी करत असते. जसं काही हेलिकॉप्टरने पैशाचा पाऊस पडावा तसा सरकार खर्च करते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करत असते.
या मिल्टन फ्रीडमन या अर्थतज्ञाने सुचवली. कोविड-19 महामारीतून बाहेर पडण्यासाठी हा उपाय राबवण्याचा सल्ला तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांनी तेव्हा दिला होता. पण जेव्हा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा छापत असतो तेव्हा एक सगळ्यात मोठा धोका कुठला उद्भवत असतो, तर तो म्हणजे चलनवाढीचा. खूप मोठ्या प्रमाणात चलनवाढ उद्भवू शकते. हा सगळ्यात मोठा धोका इथे खाली दिलाय बघा. महागाईचे बुडबुडे निर्माण होण्याची शक्यता वाढते. हेलिकॉप्टर मनी म्हणजे तात्पुरतं तर थोडं दूर होईल प्रॉब्लेम, पण नंतर काहीतरी गोष्टी वाढवून ठेवलेल्या असतील आपल्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे कोणती? मला सांगा, राजकोषीय धोरण आणि चलन विषयक धोरण दोन प्रकार असतात. राजकोषीय धोरण आणि राजकोषीय धोरण कोण राबवतं? सरकार. आणि चलनविषयक कोण राबवतं? आरबीआय. मोस्टली राजकोषीय धोरण सरकार राबवतं आणि चलनविषयक धोरण आरबीआय. चलन म्हणजे काय? पैसा. तर डिरेक्ट पैशावर परिणाम करणाऱ्या गोष्टी कुठे येतील? चलनविषयक धोरणात येतील. आणि राजकोषीय उपाय म्हणजे काय? की जे सरकारच्या अखत्यारीत आहेत असे उपाय, म्हणजे जसं की एक अशा होलसेलवाल्या गोष्टी असतील ना, की विकास करणं, वृद्धी करणं, अशा गोष्टी, पण आकड्यांशी रिलेटेड गोष्टी असतील तर त्या कुठे येतील? चलनविषयक धोरणात. मग बघूया आपण राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे विचारली आहे. आर्थिक वाढीस चालना देणे येईल की नाही? हो, यात चलनाचा संबंध येत नाही. त्यानंतर स्रोतांचं उपलब्धीकरण हे पण येऊ शकतं, याच्यासाठी काहीतरी कायदा करू शकतं सरकार. ठीक आहे. त्यानंतर उत्पन्न व संपत्तीमधील तफावत दूर करणे हे सुद्धा राजकोषीय धोरणात येऊ शकतं. त्यानंतर चलन विनिमय दरात स्थिरता राखणे. तर विनिमय दरात स्थिरता राखणे हे काम कोणाचं असेल? हे आरबीआयचं काम असेल आणि ते चलन विषयक धोरणात येईल. त्यामुळे ब कट झाल्यावर पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर निघेल, अ, क आणि ड. कारण चलन विनिमय दरात स्थिरता राखणं हे चलन विषयक धोरणाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांताच्या तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्य आहे? जर तुम्ही रिसेंट राज्यसेवा 2024 मेन्सचा पेपर बघितला तर तुम्हाला टप्प्यांवर, लोकसंख्या संक्रमण टप्प्यावर बरेच प्रश्न दिसतील. 2 ते 3 प्रश्न विचारले त्यांनी तिथे. त्यामुळे लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे नीट करणं गरजेचं आहे. काय म्हटले? तिसऱ्या टप्प्याचे वैशिष्ट्य विचारले आपण पहिले टप्पे बघूया. हे बघा, पहिल्या टप्प्यात काय असतं? उच्च स्थिर लोकसंख्या असते, कारण जन्मदर पण जास्त असतो आणि मृत्यूदर पण जास्त असतो. लोकसंख्या कमी पण स्थिर आणि प्रामुख्याने वर्षावनाच्या विषुववृत्तीय प्रदेशात आढळते. ठीक आहे. दोघं असतात, उच्च असतात याच्यात, जन्मदर पण आणि मृत्यूदर पण. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जन्मदर कमी होत असतो. जन्मदर तर वाढलेलाच असतो, पण मृत्यूदर मात्र पहिल्या टप्प्याच्या कंपॅरिझनने कमी होत असतो. बघा, आरंभीच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या, जर जन्मदर वाढलेला आहे आणि मृत्यूदर कमी झाला तर लोकसंख्या भरमसाठ वाढणार आहे. जन्मदर अधिकच असतो पण तुलनेने मृत्यूदर कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या काय होते? मोठ्या प्रमाणात वाढत जाते. याच्यात लोकसंख्या वाढीचा विस्फोट होतो, अतिवेगाने वाढते लोकसंख्या. त्यामुळे पाया रुंद होतो, कारण आपला जन्मदर असतो वाढलेला. आणि अरुंद माथा, रुंद म्हणजे कमी आणि अरुंद म्हणजे जास्त, म्हणजे पाया जास्त होईल, जन्म जास्त होईल, त्या मानाने माथा अरुंद होत जाईल. अशा टाईपचा पिरामिड आपण बघू शकतो. तिसऱ्या टप्प्यावर प्रश्न विचारलाय, काय म्हणताय?
तिसऱ्या टप्प्यात नंतरच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या याला म्हणतात. त्यात जन्मदर मृत्यूदर दोघात घट होत असते, तरी सुद्धा लोकसंख्या वाढीचा दर मात्र कमी, पण तरी पण लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो. आणि चौथा टप्पा असतो तो अत्यल्प बदल दर्शवणारा, आणि या दोन्ही कमी होऊन लोकसंख्या जास्त पण स्थिर आढळते. म्हणजे लोकसंख्या स्थिरीकरणाचा टप्पा कोणता आहे? चौथा टप्पा. ठीक आहे. तिसरा टप्पा काय आहे? जन्मदर मृत्यूदर दोघांची घट होते. ठीक आहे. बघूया आपण तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये आहे. जन्मदर कमी, बरोबर आहे. नैसर्गिक मृत्यूदर कमी, म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदरातला फरक असतो हा, तो सुद्धा कमी, बरोबर आहे. लोकसंख्या स्थिरीकरण होणार नाही. लहान कुटुंबाचं महत्व नक्कीच वाढलेलं दिसेल आपल्याला. त्यामुळे हे स्थिरीकरण कुठल्या टप्प्यात बघितलं आपण? चौथ्या टप्प्यातला. ठीक आहे. क येणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर निघेल. अ, ब, ड. लहान कुटुंबाचे महत्व वाढलेलं असेल तिसऱ्या टप्प्यात. आपण पाचवा टप्पा बघायचं विसरलो, बघूया आपण. पाचव्या टप्प्यात काय म्हणताय ते? पाचवा टप्पा नकारात्मक वाढ दर्शवणारा टप्पा असतो. यात मृत्यूदर अधिक असतो आणि जन्मदर मात्र त्या मानाने खूप खूप कमी झालेला असतो. तुलनेत जन्मदर कमी असतो, त्यामुळे लोकसंख्येत घट हे होते. जे विकसित अतिविकसित झालेले देश त्यांमध्ये अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. काय? आदिवासी भागात गर्भवती व स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कुठली योजना सुरू करण्यात आलेली आहे? कुठल्या भागात आहे? आदिवासी भागात. तर उत्तर काय याचं? पर्याय क्रमांक 4 अब्दुल कलाम अमृत आहार योजना. नावावर जर तुम्ही गेला, अब्दुल कलामांचं नाव एका आरोग्याच्या योजनेला दिलेलं आहे. तर अब्दुल कलामांचं नाव आपण म्हणजे विचार केला तर शिक्षणाच्या योजनेला, काहीतरी संशोधन करतायत तशा योजनेला दिलं असं समजू शकतो. पण आरोग्याच्या योजनेला थोडा डाऊट येतो, त्याच्यामुळे ही योजना विशेष करून ठेवायची आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. बघूया आपण महाराष्ट्रातली APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना कधी सुरू झाली आहे? 2015ला. ठीक आहे. 2015ला सुरू झालेली आहे. कुठे? अनुसूचित व अतिरिक्त आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्रात कॅलरीज, उष्मांक व प्रथिने, प्रोटीन यांच्या अभावामुळे होणारे कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. लक्ष्य गट कोण आहे? या क्षेत्रातील बालक व गरोदर स्तनदा माता. ठीक आहे. त्यांना पूर्ण गरोदर मातांना 6 महिने पूर्ण होईपर्यंत आठवड्यातील प्रत्येक दिवशी रविवार वगळून पूर्ण चौरस आहार दिला जातो. ठीक आहे. आदिवासी जिल्ह्यांमध्ये स्पेशली ही योजना राबवली जाते. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारत सरकारने सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या वर्गीकरणासाठी उलाढाल व गुंतवणूक निकषांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लघु उद्योगांसाठीची गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा खालीलपैकी कोणती? तुम्हाला माहिती MSME मध्ये रिसेंटली खूप चेंजेस झाले. त्यांच्या ज्या गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादा होत्या त्या वाढवल्या आहेत आता. ठीक आहे. तर आपल्याला कोणासाठी विचारलंय? लघुसाठी विचारलंय. बघूया आपण. मायक्रो, स्मॉल आणि फायन्स. हे काय? सूक्ष्म, लघु आणि मध्यम. ठीक आहे. लघुसाठी विचारलंय आपल्याला. काय केली आहे मर्यादा? रिवाइज काय केली? 25 कोटी आणि 100 कोटी. ही कोणती आहे? गुंतवणूक मर्यादा. आणि ही कोणती आहे? उलाढाल मर्यादा. काय केलंय? 25 आणि 100 कोटी. पर्याय क्रमांक 2. बाकीच्या मर्यादा बघू आपण. सूक्ष्मसाठी काय? 2.5 कोटी. जी 1 कोटी होती ती केली 2.5 कोटी. इकडे होती 5 कोटी, ती केली 10 कोटी. म्हणजे 10, 100 आणि 500 हे आकडे लक्षात ठेवा. आणि इकडं 2.5, 25 आणि 125, म्हणजे 25 आकड्याच्या दरम्यान 2.5, 25 आणि 125, आणि इकडे 10च्या दरम्यान 10, 100 आणि 500 कोटी. गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा पाठ करायचे. या प्रश्न विचारण्याची खूप दाट शक्यता आहे याच्यावर. ठीक आहे. आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आणि खूप महत्वपूर्ण सुधारणा आहे ही. ठीक आहे. पुढचा प्रश्न. या डॅश डॅश योजनेअंतर्गत ग्रामीण गरिबांचे स्वयंसहायता गट. काय विचारलंय? स्वयंसहायता गट तयार करून सूक्ष्म वित्त उपक्रम उभारणे नियोजित होते. कशाबद्दल विचारलंय? स्वयंसहायता गट, सेल्फ हेल्प ग्रुप. ठीक आहे. SHG, सेल्फ हेल्प ग्रुप.
ठीक आहे. इथं काय म्हटलंय, रोजगार हमी योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. हे बघा इथे स्वरोजगार योजना, स्वतःच काम करायचे. जवाहर ग्राम समृद्धी योजना. ठीक आहे. बाकी योजनांमध्ये रोजगार देण्यात येतो आणि स्वरोजगारमध्ये तुम्ही स्वतःला सक्षम त्या व्यक्तीला सक्षम बनवण्यात येतं की तो स्वतःच्या रोजगारासाठी स्वतः मेहनत घेऊ शकेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर निघतं. योजना बघून घेऊ आपण. हे बघा, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. काय, कधी सुरू झाली योजना? स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 एप्रिल 1999. 6 योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना बनवण्यात आली. कोणी शिफारस केली होती? हशीम समितीने. हशीम समितीच्या शिफारसीने आपण 6 योजना एकत्र केल्या. कुठल्या कुठल्या योजना आहेत त्या? IRDP इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यानंतर ट्रायसेम योजना, काय, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण द्यायचे. त्यानंतर DWCRA, ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया आणि मुलांचा विकास करण्यासाठीची. मिलेनियम वेल स्कीम म्हणजे दशलक्ष विहिरींची योजना आहे. त्यानंतर गंगा कल्याण योजना म्हणजे काय, भूजलासाठी ची योजना आहे ही. त्यानंतर ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा करणारी योजना सिट्रा योजना. या 6 योजनांना एकत्र करून 1 एप्रिल 1999 स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू केली. लक्ष्य गट कोण कोण आहे? ग्रामीण भागातील BPL कुटुंबे, त्यात पण दुर्बल घटकांना विशेष सुविधा. निधी पुरवठा 75-25. हे बघा इथे दिलं. या योजनेअंतर्गत ग्रामीण गरिबांना स्वयंसहायता गट बनवून स्वयंरोजगार देणारे मायक्रो एंटरप्राइजेस उभारणे अपेक्षित आहेत. म्हणजेच काय, तर सेल्फ हेल्प ग्रुप बनवायचे स्वयंरोजगारासाठी. ठीक आहे. आणि ग्रामीण गरिबांच्या स्वयंरोजगारासाठी ही एकमेव योजना आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर निघेल. पुढचा प्रश्न काय म्हटलंय, राजकोषीय तुटीतला असा भाग ज्या भागाच्या भरण्यासाठी शासन रिझर्व्ह बँकेकडनं उचल करते किंवा कर्ज घेते त्या तुटीच्या भागाला काय म्हणतात? आता जिथे जिथे रिझर्व्ह बँक येईल तिथे तिथे चलना संबंधित गोष्टी येणार आहेत. कारण रिझर्व्ह बँक आणि चलन हे एकदम नातं घट्ट आहे असं समजायचं. त्यामुळे इथं कुठे कुठे चलनाचा उल्लेख दिसतोय आपल्याला. प्राथमिक तूट येणार नाही, रचनात्मक तूट येणार नाही, भांडवली तूट तर मुळीच येणार नाही. पर्याय क्रमांक 4 काय, चलन विषयक तूट. काय असतं, जे रिझर्व्ह बँकेकडनं आपण कर्ज घेतो आपली तूट भरून काढण्यासाठी त्याला म्हणतात चलन विषयक तूट. हे बघा, प्राथमिक तूट काय असते, राजकोषीय तुटीतनं व्याज वजा करतो तेव्हा प्राथमिक तूट निघत असते. राजकोषीय तूट काय असते की अर्थसंकल्पीय तूट आणि कर्जवत देयता ऍड करायची त्याच्यात. अर्थसंकल्पीय तूट मध्ये काय असतं, अर्थसंकल्प खर्च मायनस जमा. आणि आपण जो प्रश्न घेतलेला आहे चलन विषयक तूट म्हणजे काय, रिझर्व्ह बँकेकडनं केलेली उचल किंवा कर्ज. त्यामुळे चलन विषयक गोष्टी आल्या की RBIच्या गोष्टी आल्या, राजकोषीय रिझर्व्ह बँकेच्या गोष्टी आल्या, चलना संबंधित गोष्टी घेऊन जायचं. ऑप्शन बघायचा नीट. ठीक आहे. हे झाले आपले इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न. थँक्यू.